नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 6 मे 2024 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी काळात आपण गुरुचरित्र पारायण करणार असाल तर 30 एप्रिलपासून तुम्ही पारायणास सुरुवात करू शकता. गुरुचरित्र पारायण हे श्री दत्त महाराजांची जयंती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी या काळात केले जाते. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता. अंतःकरण आस्था पवित्र तर सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. मी सारिका भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. गुरुचरित्र म्हणजे काय आहे? काय आहे श्री गुरुचरित्राचे महत्त्व? याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. श्री गुरुचरित्र हे 5वा वेद मानले जाते. प्रचंड दैवी शक्ती असलेला हा ग्रंथ आपल्या संसारिक जीवनात आपण अनेक अडचणींचा सामना करत असतो. अशा काही अडचणी असतात त्यातून अजिबात मार्ग निघत नसतो. गुरुचरित्र पारायण केल्याने अनेक समस्यापासून सुटका होते. लग्न न होणे, मूल न होणे, शिक्षणातील अडचणी, मनासारखा जॉब न मिळणे, अशा कितीतरी अडचणी असतात त्यातून मार्ग निघत नसतो. त्यासाठी आपल्याला त्यातून मार्ग काढण्यासाठी श्री गुरुचरित्र पारायण केले पाहिजे. तुम्ही जर कधीच गुरुचरित्र पारायण केले नसेल तर एकदा तरी गुरुचरित्र पारायण कराच. चांगला अनुभव येतो. वर्षातून श्री गुरुचरित्राचे 7 पारायण करावेत. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. ज्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायण करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना नैवेद्य द्यावा. आपल्याकडे गाय नसेल किंवा आपल्या आसपास कुत्रेही येत नसतील तर आपण त्यांचा नैवेद्य बाजूला काढून आपल्या घराच्या बाहेर ठेवून द्यावा. गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं तर महिला, मुले, मुली, पुरुष, गरोदर स्त्रिया हे पारायण करू शकतात. गरोदर स्त्रिया पारायण करणार असतील तर त्यांनी 7व्या महिन्यापर्यंतच पारायण करावे. कारण ते 2 ते 2.5 तासांचा कालावधी लागतो. इतका वेळ एका ठिकाणी बसणे शक्य नसते. त्यामुळे जर आपण पारायण करणार असाल तर 7व्या महिन्याच्या अगोदरच करावे. गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याचे काही नियम आहेत. तर गुरुचरित्र ग्रंथ हा ब्रह्ममुहूर्तावर उठूनच मगच वाचावा. यावेळी मन प्रसन्न असते, सर्वत्र शांत वातावरण असते, म्हणून ब्रह्ममुहूर्तावर वाचलेला बरा. सकाळी तुम्ही उठून शुचिर्भूत होऊन पूजेची मांडणी करावी, मगच ग्रंथ वाचायला सुरुवात करावी. गुरुचरित्र ग्रंथ हा ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत कधीही वाचला तरी चालतो. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये. या वेळेत श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. गुरुचरित्र हा ग्रंथ घरी, मंदिरात किंवा केंद्रात कोठेही वाचला तरी चालतो. घरी गुरुचरित्र पारायण केल्यास 10 पट फळ मिळते व सामूहिकरित्या मंदिरात किंवा केंद्रात पारायण केल्यास त्याचे 100 पटीने फळ मिळते. त्यामुळे तुम्ही वर्षभर कधीही घरी किंवा मंदिरात गुरुचरित्राचे पारायण करू शकता. 7 दिवस शुद्ध अंतःकरण ठेवून पारायण करा. कोणाबद्दलही वाईट बोलू नका. मासिक धर्म जवळ आला असेल किंवा आपण गावी जाणार असाल तर गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करू नये. कारण गुरुचरित्र मध्येच बंद करू नये. गुरुचरित्र पारायणाला बसले असताना काही अडचण आल्यास पारायण कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावे. गुरुचरित्र वाचण्यासाठी ठराविक वेळ व ठिकाण निवडावे. एकदा पूजेची मांडणी केल्यानंतर 7 दिवस मांडणी हलवू नये. रोज एकाच ठिकाणी बसून पारायण पूर्ण करा. गुरुचरित्र पारायण करत असताना घरी अजिबात मांसाहार करू नये. बाहेरचे जेवण किंवा पदार्थ खाऊ नये. जसे बिस्किट, चॉकलेट, खारी, टोस्ट वगैरे असे पदार्थ जे आहेत ते खाऊ नका. कांदा, लसूण पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच एकच धान्य खायचे आहे, म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी यापैकी एकच खायचं आहे. जर आपण चपाती खाणार असाल तर चपातीच खावी, भाकरी खाणार असेल तर भाकरीच खावी. एक दिवस भाकरी किंवा एक दिवस चपाती असं काही खाऊ नये. तर एकच धान्य खायचं आहे. भाज्यामध्ये तुम्ही बटाटे, गाजर, भेंडी, वाल, ढोबळी मिरची, सुरण, टोमॅटो ह्या भाज्या तुम्ही खायच्या आहेत. तसेच द्विदल धान्यही खायची नाही, म्हणजे कडधान्य खाऊ नये, शेंगदाणेही खाऊ नयेत. जर उपवास असेल तर शेंगदाणा न घालता आपण शाबू बनवून खायचे आहे. पालेभाज्यामध्ये लाल माठ, पालक हे तुम्ही खाल्ले तरी चालते. शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे ह्या भाज्या न खाल्ल्या तरी चांगलेच. तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच तुम्ही गादीवरही झोपू नका. दिवाणवर झोपले तरी चालेल. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी दिवाणवर झोपले तरी चालेल. दिवाणवर गादी न घालता चटईवर झोपा. खाली बसण्याचा त्रास होत असेल त्यांनी खुर्चीवर बसून ग्रंथ वाचला तरी चालतो. 7 दिवस गुरुचरित्र वाचत असताना आपण कोणत्याही रंगाचे कपडे वापरू शकता. फक्त काळ्या रंगाचे कपडे तुम्ही वापरू नका. पारायण कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोथीस नैवेद्य दाखवावा. रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे. श्री गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी
10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय व सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे आहेत. श्री गुरुचरित्र हे 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचे आहे व 8व्या दिवशी सांगता करावी. या दिवशी नैवेद्य करताना घेवड्याची भाजी करावी. सांगते दिवशी सकाळी 10:30 वाजता दत्त महाराजांची आरती करावी व श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा, मगच आपण भोजन करावे. एक दिवशी पारायण हे फक्त दत्तधाम व आपण सामूहिकरित्या मंदिरात वगैरे करणार असाल तरच करावे. वैयक्तिक पारायण हे 7 दिवसांचे घरी करावे. प्रखर पितृदोष, वास्तुदोष असतील तर त्यांनी वर्षातून 7 गुरुचरित्र पारायण करावेत. याचा चांगलाच अनुभव आपल्या कुटुंबाला मिळतो. तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.